नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. तर बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज यांचा प्रगट दिन आहे. मग खूप जणांचे प्रश्न आहे की गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता नियमावली काय आहे आणि 18 ते 19 या दरम्यान अमावस्या येत आहे. मग काय करायला पाहिजे आणि गुरुचरित्र पारायण केल्यामुळे काय फलित होतं, आपल्याला काय फळ मिळतं, आपण कोणतं संकट आहे आपल्यावरती की जेणेकरून आपण महाराजांपर्यंत आपली इच्छा पोहोचवू. मग ते महाराज बघतील की आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही. कारण जे ईश्वर देतो ना ते सगळ्यात चांगलं आहे आणि जे तुम्हाला मिळत नाही ना ते तुमच्यासाठी कधीही योग्य नसतं. जसं आता गुरुचरित्र पारायण आहे, 20 मार्चला प्रगट दिन आहे. मग त्याच्या आधी तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. जसं 20 तारखेला बरोबर तुमचं उद्यापन आलं पाहिजे. मग आता पारायण सुरू करायच्या 1 दिवस आधी, जसं 7 दिवसाचं आहे ना, तर 1 दिवस आधी गाई मातेला आपल्याला चपाती, त्याच्यावरती गूळ आणि तूप लावून खाऊ घालायचं आहे. कारण दत्त महाराज माहिती आहे ना, दत्त महाराजांसोबत गायीला जोडला गेलेला आहे आणि गाई मातामध्ये देवतांचा वास आहे, है ना, बरोबर आहे. मग ज्या दिवशी आपण पारायणला बसणार आहे, पहिल्या दिवशी 7 दिवस ब्रह्मचारी पालन करायचं आहे. मी नियमावली सांगत आहे, खूप जण परत परत तेच विचारतात. सेकंड, जो पारायण करणारा आहे त्यांनी होत असेल तर 7 दिवस तोंडामधनं अपशब्द नाही. तसं तर 12ही महिने काढू नका, पण होईल तेवढं 7 दिवस तरी स्वतःवर कंट्रोल करा. कोणाच्या घरचं काही खायचं नाही. कोणाचा अचानक मृत्यू झाला, जायचं काम पडलं तर गेले तरी तुम्ही परत घरी आल्यावर शुद्धीकरण करून पारायण करू शकता. कोणाचा घरात जन्म झाला असेल तर तुम्हाला ते बंद करावं लागेल. कोणी वारलं, सुतक पडलं तर बंद करून ठेवून द्यायचं. नंतर तुम्हाला कधीतरी ते कंप्लीट करायचं आहे. थर्ड, जसं तुम्ही पारायण करणार आहे तर एकच टाइम ठेवायचा. तुम्ही सकाळचा टायमिंग ठेवू शकता, ब्रह्ममुहूर्तावरचा. जर तुम्ही जॉबला जाता या तुम्ही एकतर रात्रीचा करू शकता, रात्री 11च्या आधी. पण सकाळी तुम्ही पारायण करत आहे तर दुपारी 12 ते 12:30 पर्यंत पारायण करायचं नाही. कारण हा वेळेस जो असतो ना, दत्त महाराज भ्रमंतीवर निघतात. तर तुम्ही संध्याकाळी 4 नंतर करा आणि सकाळी 12च्या आधी करा. चौरंग मांडा, पूर्व दिशेकडे तुमचं तोंड असावं. पिवळ्या कलरचा कापड, कळस ठेवा. कळस शुभ आणि आपल्याला लाभ देतो. पिवळ्या कलरचा पेढा 7 दिवस तुम्ही ठेवू शकता. गूळ ठेवू शकता. बनाना, केळं. केळं कसं बंचमध्ये असते ना फळ, तुम्ही ते फळ ठेवा. फळ ठेवल्याने फळ मिळतं. दक्षिणा ठेवा. जेवढी तुमच्यामध्ये ऐपत आहे त्यानुसार आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे. दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा चालेल. या तुम्ही तांदूळाची, सुपारीची प्रतिमा म्हणून ठेवू शकता. अखंड दिवा 7 दिवस तुम्ही तुपाचा, तेलाचा लावू शकता. तेलाचा दिवा लावल्याने विघ्न दूर जातं. तुपाचा दिवा जेव्हा तुम्ही लावता तर सुख, समृद्धी, वैभव येतं. मग ज्या दिवशी तुम्ही पारायणाला बसत आहे तुमचं एकच आसन 7 दिवस असावं. सेकंड, तुम्ही व्हाईट कलरची, पिवळ्या कलरची साडी घालू शकता. जेंट्स असतील तर व्हाईट कलरचं काही घालू शकतात. आणि आंघोळ दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ आपल्याला आंघोळ करायची आहे. आणि 7 दिवसाचं पारायण आहे तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कशा प्रकारे कंप्लीट करायचं आहे. जसं 18-19ला अमावस्या आहे तर जसं अमावस्या सुरू होते आणि 19ला खतम होते तर त्याच्यामध्ये पारायण करायचं नाही. मग तुम्ही 20 तारखेला सकाळी कंप्लीट करून टाका प्रगट दिनच्या दिवशी. ओके. जर लेडीजचे मंथली पिरियड्स असतात, अचानक येतात कारण ईश्वर आपली परीक्षा घेतो, तर तुम्ही दुसऱ्याच्या हाताने कंप्लीट करून घ्या. जर कोणी नसेल तर तुम्हाला ते उचलून ठेवावं लागेल. आणि उद्यापनच्या दिवशी आपल्याला बेसनाचे लाडू बनवायचे आहेत. तुम्ही तुमच्या हाताने बनवा. गुळाचे लाडू तुम्ही जेव्हा बनवता तुमच्या हाताच्या ज्या रेषा असतात, जे तुमचे कामं होत नाही, तुमच्या भाग्यामध्ये जे तुम्हाला पाहिजे, तुमची किस्मत चमकत नाही, भाग्य चमकत नाही, तर लाडू बनवताना दत्त महाराजांना, स्वामींना म्हणायचं की हे स्वामी महाराज, हे लाडू मी तुम्हाला अर्पण करते. मंदिरामध्ये द्या. ब्राह्मणाला जेवण देऊ शकता तुम्ही त्या दिवशी. या प्रगट दिनच्या दिवशी बाहेर तुम्ही लोकांना अन्नदान करा, पण गुपित करा. खूप जण स्टेटस ठेवतात, दाखवतात. नाही, तुम्ही जेव्हा गुपित अन्नदान करता तेव्हाच तुम्हाला त्याचं फळ मिळत असते. जे पण तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही गुपित करा. तुम्ही सारामृतचं पारायण सुद्धा असं करू शकता. कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं. मी जसं होईल तसं ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगत असते. तर बघा, मी नेहमी सांगते की तुम्ही करा. तुमच्या इच्छा न सांगता ईश्वर तुम्हाला भरपूर काही देत असतो. धन्यवाद.